आता पाहूयात एक सविस्तर बातमी। विजापूर रोडवरील मोतीबाग येथील श्री रेवणसिद्धेश्वर मंदिर हे एक महत्त्वाचं धार्मिक स्थळ आहे। हे मंदिर भगवान शिव आणि सिद्धरामेश्वर यांना समर्पित आहे। सोलापूर शहराच्या मध्यभागी असलेल्या या मंदिराला खूप मोठा प्राचीन इतिहास आणि धार्मिक महत्त्व आहे। याच मंदिराच्या सुशोभीकरण कामासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार आणि प्रदेशाध्यक्ष तथा खासदार सुनील तटकरे यांच्या सहकार्याने प्रदेश उपाध्यक्ष किसन जाधव आणि नगरसेवक नागेश गायकवाड यांच्या विशेष प्रयत्नातून नागरिक स्थानिक स्वराज्य संस्था परिक्षेत्रास अधिसूचित विशिष्ट नागरिक सेवा आणि संहिता पुरवणं सन 2024-25 या हेड अंतर्गत श्री रेवणसिद्धेश्वर महाराज मंदिर परिसर सुशोभीकरण कामासाठी 50 लाखांचा निधी उपलब्ध झाला। या सुशोभीकरण कामाचा शुभारंभ पालिकेचे आयुक्त डॉक्टर सचिन ओंबासे, श्री सिद्धेश्वर देवस्थान पंच कमिटीचे चेअरमन धर्मराज काडादी यांच्या प्रमुख उपस्थितीत इच्छा भगवंताची सामाजिक बहुउद्देशीय संस्थेचे सर्वेसर्वा मार्गदर्शक लक्ष्मण मामा जाधव यांच्या अध्यक्षतेखाली या कामाचा शुभारंभ करण्यात आला। या प्रसंगी माजी नगरसेवक श्रीनिवास कोंडी, सिद्धाराम चाकोते, ज्येष्ठ नेते हेमंत चौधरी, माजी परिवहन समिती सभापती आनंद मुस्तारे, मंदिराचे पुजारी सिद्धाराम शिंगारे, ज्येष्ठ नागरिक शिवराया बुक्कानोरे, श्रीमंत सुरवसे, राहुल हत्ती, मल्लू जाधव, चंदू मानेगवळी, संभाजी सुरवसे, बसवराज पाटील, प्रज्वल जाधव, संजू भडंगे, सोनूतळ भंडारे, प्रमिला स्वामी, संगीता गायकवाड आदींची उपस्थिती होती। उपस्थित मान्यवरांचे स्वागत आणि सत्कार राष्ट्रवादी प्रदेश युवक सरचिटणीस चेतन नागेश गायकवाड यांनी केला। प्रारंभी पालिका आयुक्त डॉक्टर ओंबासे, धर्मराज काडादी आणि उपस्थित मान्यवरांनी श्री रेवणसिद्धेश्वर मंदिर परिसराची पाहणी करून श्री रेवणसिद्धेश्वर महाराजांच्या पूजनानं या मंदिर परिसर सुशोभीकरण कामाच्या फलकाचं उद्घाटन केलं। श्री रेवणसिद्धेश्वर मंदिर परिसरात भक्तांच्या सोयी सुविधेसाठी पालिकेच्या वतीनं ज्या सहकार्याची अपेक्षा असेल ते तात्काळ पूर्ण करू। मंदिराचं पावित्र्य राखण्यासाठी किसन जाधव यांच्या मागणीनुसार भक्तांना चांगल्या सोयी सुविधा उपलब्ध करून देऊ। सोलापूर शहर हे बहुभाषिक शहर आहे। शहरामध्ये काम करत असताना मला देखील बळ मिळेल, नक्कीच विकासाच्या दृष्टीनं सहकार्य करू अशी ग्वाही त्यांनी यावेळी दिली। मुंबईपेक्षा कन्नड, तेलुगू त्याच्यामध्ये पण प्रकार, परत आपल्या दलित समाज, त्याच्यात मागासवर्गीय समाजामध्ये पण सगळे समाज, म्हणजे मला वाटतं की मुंबईला समजतो, मुंबईला कुठल्याही भाषा बोलणारा माणूस भेटतो, तसं हे सोलापूर पण मला वाटतं तसं एक छोटं काही आपलं एक रूप आहे। आणि त्याबद्दल म्हणजे अशा ठिकाणी काम करणं थोडं चॅलेंजिंग पण असतं। जसं सांगितले प्रत्येक दर 2-15 दिवसाला कोणाची जयंती असते आपल्याकडे ही जास्त अनाभाऊ साठेजींची जयंती वाटते तर असे आणि अशा ठिकाणी काम करणं ते चॅलेंजेस वेगवेगळे गट असतात, वेगवेगळ्या लोकांच्या भावना असतात। प्रत्येकाचं म्हणजे आपल्या कुठले मान्यवर असेल किंवा संत असतील त्यांच्याशी आपल्या त्यांच्या समाज गटाच्या भावना जुळलेल्या असतात। आज मला खरंच विशेष आनंद होतो की आज 2-3 वेळा इथून आलो पण मी मंदिरात आलो होतो। आज दर्शन या ठिकाणी मिळालं। दादू साहेबांनी ज्या काही गोष्टी सूचना सांगितलेल्या त्या नक्कीच पाठपुरावा आपण ते मागे लावण्याचा प्रयत्न करू। आणि पुन्हा या कार्यक्रमाला मला बोलवलं त्यासाठी मी आपल्या सर्वांचे आभार व्यक्त करतो। आणि रेवणसिद्धेश्वर महाराजांचे चरणी मला माझं मस्तक ठेवण्याचा लाभ आणि आज श्रावण महिन्यातला हा रविवार आहे आणि पालखीचे दर्शन घेतात त्यासाठी सर्वांचा मी आभार व्यक्त करतो। मोठ्या संख्येनं दरवर्षाप्रमाणे आलेल्या या ठिकाणची आणि आजूबाजूचा सर्व रेवणसिद्धेश्वरचं भक्त मंडळ बंधू आणि भगिनी, जास्त बोलण्याचं कारण नाही। जाधव यांनी किसन जाधव यांनी आपल्याला सगळ्या प्रास्ताविकामध्ये माहिती दिली आहे। ओंबासे साहेबांनी सांगितले की ते सगळी कामं करून देऊ आणि म्हणून त्या दोघांनाही या निमित्तानं आपण पहिल्यांदा धन्यवाद देऊ, त्यांचे अभिनंदन करू असं म्हणतो। परंतु या सगळ्या कामात असताना कधी पाठीमागे लागलं तरी राज्याचं जे नेतृत्व त्यांचं लक्ष असल्याशिवाय ही कामं होऊ शकत नाही। हे जसं त्यांनी प्रस्ताविकामध्ये सांगितलं तसं राज्याचे उपमुख्यमंत्री जे आदरणीय अजितदादा पवार असू देत, त्यांचे सर्व सहकारी नेते असू देत, या मंडळींनी किसन जाधव आणि आमच्या लोकांनी जी काही मागणी केली होती सोलापूरच्या विकासासाठी आणि विशेष करून सिद्धेश्वर देवस्थानच्या एका ह्या रेवणसिद्धेश्वर मंदिराच्या भागासाठी
50 लाखाचा निधी आपण मिळवून दिला. त्याबद्दल देवस्थानच्या वतीने मनपूर्वक आपल्या आभार मानतो आणि अभिनंदनही करतो. वास्तविक पाहता हे मंदिर फार जुनं आहे साहेब. अतिशय आपण आतमध्ये गेल्यानंतर ज्या पद्धतीचं अतिशय 4 चौघं आतमध्ये बसू शकेल अशा पद्धतीचं गर्भ मंदिर काळाची कुटुंबियाचं तर अतिशय श्रद्धाचं जोड आहे. म्हणजे माझे पंजोबा आणि माझे आजोबा दोघं रोज यायचे इथं. पंजोबांच्या काळात तेही रोज दर्शनाला यायचे. आजोबा तर बऱ्याचशा मंडळींना आज जे वयस्कर मंडळी त्यांना माहीत असेल आपला शेवटपर्यंत त्या मंदिराला रोज या ठिकाणी कितीही कुठून गावाला आलं तरी संध्याकाळी गाडी घेऊन यायचे आणि या ठिकाणी दर्शनाला यायचं. एक होईत अशा पद्धतीचं स्थान आहे. या ठिकाणी मोतीबाग म्हणून हा भाग प्रसिद्ध होता आणि त्यामध्ये हे मंदिर एक त्या प्रकारचे एक आकर्षक असल्यामुळे या ठिकाणचं पावित्र्य जपणं हे आपल्या सगळ्यांचं काम आहे. या निमित्तानं या भागाचा विकास व्हावा म्हणून बरेच वर्षापासून धडपड होती. पण मला वाटतं आज श्रावणीच्या निमित्तानं त्या पालखी सोहळ्याच्या निमित्तानं त्याचा आज आपल्या उमाच्या सगळ्यांच्या शुभ असते त्या कामाला सुरुवात होते हे आपल्या दृष्टीने महत्वाचं आहे. वास्तविक पाहता साहेब दुसरी एक मागणी ज्या अनेक मागण्या त्यांनी केल्यात त्याचं म्हणते की हे जेवढं डेव्हलप व्हावं यासाठी देवस्थानही प्रयत्नशील होतं. वास्तविक पाहता देवस्थान शक्यतो आपले कर्मचारी दुसऱ्यांना दिला नाही, परंतु जाणं आणि त्यांच्या सगळ्यांच्या वडिलांचं जी काही भक्ती होती मी सांगितली त्या सातत्याने त्यांचं बाधा होते. त्यामुळं देवळाच्या भागाला पण निधी त्यांनी दिला तर आपण त्यामध्ये करून घेऊ अशा पद्धतीची भूमिका देवस्थाननी घेतली आणि आज ते काम आपल्या माध्यमातून आपण ते चालू केलेलं आहे. परंतु हा मोतीबाग परिसर 1962 पर्यंत आज जे होम मैदान आहे त्या होम मैदानामध्ये सगळे जनावर बाजार भरत आहे यात्रेच्या वेळेस. तो गेल्या काही वर्षापासून सातत्यानं 1965 साली या मोतीबागच्या ठिकाणी आला आणि 65 पासून साधारण गेल्या 5-6 वर्षापर्यंत हे सातत्याने इथे जनावर बाजार होत होता. परंतु आज गेल्या 2 वर्षापासून आणि ते त्या आमच्या इथे जागा नाही, इथल्या अडचणी खूप वेगवेगळ्या अडचणी आहेत. त्यामुळे आम्ही त्या ठिकाणी आमच्या जागेत त्या ठिकाणी पण तिथेही खूप अडचणी आहेत. त्यामुळे आपण ज्या हाताने आम्हाला या ठिकाणी महापालिकेच्या माध्यमातून जनावर बाजार भरवण्यासाठी जागा देत होता. आज जर काही अडचण असेल शक्यतो या ठिकाणी दिवस तर चांगलाच आहे जोपर्यंत मोकळी येते. परंतु आपला काही प्लॅन असेल ह्या जागेवरती काही वेगळा करायचा तर आम्हाला पर्यायी जागा जर त्या ठिकाणी दिली तर मोठ्या प्रमाणात जत्रेला जे काही महाराष्ट्र कर्नाटक आणि आंध्रमधून मोठ्या संख्येनं म्हशी आणि गाई यांचा व्यापार या ठिकाणी होतो. तो व्यापार अतिशय चांगला होण्याच्या दृष्टीनं तर आम्हाला पर्यायी जागेची सोय आपण महापालिकेच्या माध्यमातून करावी अशा पद्धतीचा एक विचार आपल्या समोर ठेवावा. दिवाबत्तीचा पण आम्ही आता या विकास कामामध्ये सोय केलेली आहे. परंतु हायमासच्या दिव्याचा जरा थोडासा विषय प्रलंबित आहे. या ठिकाणी थोडे काही हायमासच्या आपण उपलब्ध करावं ही देखील या कार्यक्रम प्रसंगी आपल्याला विनंती करतो साहेब. त्याच पद्धतीनं आतील टॉयलेटचं आम्ही या ठिकाणी उपलब्ध केलेलं आहे. आता या महिनाभराच्या कालावधीमध्ये अनेक भक्तगण या ठिकाणी येत असतात साहेब. या ठिकाणी आपण टॉयलेटची सुविधा द्यावी ही आपल्याला विनंती करतो साहेब. आणि आमच्या भागासाठी आपण सातत्यानं सतर्क आहात. आम्ही कोणतंही निवेदन तुमच्यावर आणल्या तातडीनं तो मार्गी लागतो हा माझा स्वतःचा अनुभव आहे साहेब. त्यामुळे या कार्यक्रमाच्या निमित्तानं आपल्याला विनंती करतो साहेब या ठिकाणचे या 2-3 विषय आम्ही या ठिकाणी मांडलाय त्या आपल्या माध्यमातून महानगरपालिकेच्या माध्यमातून ती सेवा आम्हाला मिळावी. आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार साहेब हे सातत्यानं सोलापूर शहराच्या विकासाबाबतीत सातत्यानं बारकाईने लक्ष देऊन आहेत. येणाऱ्या काळामध्ये या ठिकाणचा जो राहिलेला प्रश्न आहे रस्ते असतील, पाण्याचे असतील, ड्रेनेज असतील, सन्मान्य आयुक्त साहेब देखील आपल्याला या ठिकाणी उपस्थित राहून आशीर्वाद रूपी या ठिकाणी या कार्यक्रमाला हजर आहेत. काळजी साहेबांचा तर सातत्यानं आपल्याला आशीर्वाद आहे. येणारे उद्भूत प्रश्न देखील सन्मान्य आयुक्त साहेबांनी सोडवावं आणि काळजी साहेब आणि सर्व सिद्धेश्वर देवस्थानचं सातत्यानं असंच आशीर्वाद आमच्या परिवाराला राहावं अशी आशा व्यक्त करतो आणि आपल्या आलेल्या सर्व मान्यवरांचं या ठिकाणी स्वागत करतो. या मंदिर परिसर सुशोभीकरण शुभारंभ प्रसंगी परिसरातील नागरिक आणि भक्तगण मोठ्या संख्येनं उपस्थित होते. या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन पल्लवी माने यांनी केलं तर आभार आनंद मुस्तारे यांनी मानले. हे आहे मेट्रोकास्ट केबल नेटवर्क आणि आपण पाहत आहात द न्यूज प्लस बरच काही.